नुकतंच या ठिकाणी आपण बघतोय की चिखली नगर परिषद निवडणूक 2025 ला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि अनेक पक्षांचे उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये उतरलेले आहेत. काही उमेदवार असे असतात की पक्षाला पाहून या ठिकाणी मतदान या ठिकाणी करत नाही, फक्त माणसाचा चेहरा बघून या ठिकाणी मतदान जे होत असते. पक्ष भूमिका या ठिकाणी वेगळी असते आणि काम करण्याची जी भूमिका आहे ती वेगळी असते आणि आपण कशा पद्धतीने या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी उतरून कुठेतरी या ठिकाणी जनतेची मतदारांची जी सेवा या ठिकाणी कशी करायची. आणि असेच एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत, आदरणीय डॉक्टर प्रकाशजी शिंगणे सर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधनं या ठिकाणी आहेत, शरदचंद्रजी पवार गटाचे. पक्ष म्हणून या ठिकाणी जनता त्यांच्याकडे बघत नाही, फक्त एक माणूस म्हणून जनता त्यांच्याकडे या ठिकाणी बघते. आणि आज ते उमेदवारीच्या रिंगणामध्ये या ठिकाणी उभे आहेत आणि प्रचार यंत्रणा त्यांची चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सर, या ठिकाणी जनता आज चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी साथ देते, त्याबद्दल काय सांगणार? आमचे नेते डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, तथा माजी आमदार मान्य सौ रेखाताई खेडेकर, तथा आमचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मान्य श्री नरेंद्रजी शेळके साहेब, या सर्वांनी माझ्यावर परत यावेळेस विश्वास दर्शवला आणि मला परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचं राष्ट्रवादीचं तिकीट मला दिलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी या तिघांचेही ऋण व्यक्त करतो आणि यांना धन्यवाद सुद्धा. कारण महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी आपण निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत. सर्वच पक्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी त्यांचे जे व्हिजन आहेत ते व्हिजन घेऊन या ठिकाणी उतरलेले आहेत. मतदारांना कन्व्हेन्स करण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय. परंतु आज आपण एक डॉक्टर आहात आणि डॉक्टर पेशा म्हटल्यानंतर या ठिकाणी आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे आणि एक त्याच माध्यमातून या ठिकाणी कुठेतरी जनतेची सेवा म्हणजे ही ईश्वर सेवाच मानून आपण या ठिकाणी काम करताय. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मी डॉक्टर आहे, रुग्णसेवा तर मी करतोच आहे. गेल्या जवळजवळ 30-35 वर्षापासून चिखली शहर आणि परिसरामध्ये मी वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून ही रुग्णसेवा करतच आहे. सततच जवळपास आता गेले 2 टर्म्स आहेत. मी 2011 मध्ये पहिली निवडणूक लढलो, जिंकलो आणि 16 मध्ये जिंकलो आणि गेल्या 4 वर्षापासून नगरपालिकामध्ये प्रशासकीय काळ आहे, प्रशासकीय काळ आहे आणि तो सर्व महाराष्ट्रातच आहे. तर गेल्या 4 वर्षापासून सुद्धा माझ्या प्रभागाशी जी माझी नाळ जुळलेली आहे ती नाळ आजपर्यंत कायम आहे आणि त्याच्यापेक्षा असं सांगितलं तर अतिशयोक्ती होणार नाही. नगरपालिकेची निवडणूक जरी 2021 नंतर झाली नाही, परंतु हे 4 वर्ष जरी झाले 21 ते 25, परंतु माझ्या प्रभागातील तसं म्हटलं तर अधिक नागरिकांना हे सुद्धा माहित नाही की माझा नगरसेवकाचा काळ हा संपलेला आहे. अजूनही अधिकारवाणीना नळ असो, मृत जनावर असो, लाईट असो, नाली असो, अगदी हक्काने प्रत्येकाचा फोन येतो आणि मीही त्याच पद्धतीने त्यांच्या समस्या निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी कोरोना काळामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण जनतेची सेवा केलेली आहे. या प्रभागाचीच नव्हे तर या ठिकाणी संपूर्ण चिखली शहरामधली जी जनता या ठिकाणी भयभीत झाली होती कोरोनाच्या परिस्थितीमध्ये, त्याबद्दल काय सांगणार? अगदी बरोबर आहे आपलं. त्यावेळेस काय झालं होतं, सुरुवातीला कोरोनाबद्दल खूप संभ्रम मनामध्ये निर्माण होता आणि त्यावेळेस असं झालंय की हा जो कोरोनाचा जी बिमारी आली किंवा जो कोरोनाचा काळ होता तो केवळ चिखली, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र किंवा भारत असं नव्हे तर ह्या जगभराची ती समस्या होती. आणि योगायोगाने मी डॉक्टर होतो आणि त्यावेळेस मला असा विचार झाला की देवानेच आपल्याला डॉक्टर बनवलेलं आहे आणि ही जी महामारी आली ही पूर्ण जगावर आलेली आहे आणि खरी यावेळेस आपली गरज आहे. त्यावेळेस सुद्धा आपण या ठिकाणी सरकारमध्ये होत आहे. हो, होतोय. त्यावेळेस सरकारमध्ये होतो आणि विशेषतः आमचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांच्याकडे अन्न औषधी प्रशासन हा काळ होतं. त्याही पिरियडमध्ये शिंगणे साहेबांच्या माध्यमातून रेमडेसिवीर असू द्या किंवा इतर औषधी असू द्या ते उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याच्यात डॉक्टर शिंगणे साहेबांचं मला खूप सहकार्य मिळालं. त्याच्या पुढे जाऊन असं मी म्हणेल की डॉक्टर शिंगणे साहेब सुद्धा डॉक्टर आहेत, मी डॉक्टरच आहेत, परंतु ते राजकीय व्यवस्थेमध्ये आहेत आणि मी दोन्ही करतो.
म्हणजे नगरसेवक म्हणून वार्डामध्ये काम करतो आणि इकडे वैद्यकीय व्यवसाय करतो. तर मी तेच तुम्हाला सांगण्याचा माझा हा प्रयत्न आहे की कोरोना काळामध्ये मी कसं स्वतः ठरवलं होतं की या कार्यक्रमामध्ये आपण निःशुल्क सेवा करायची. आणि जसं जसं कार्यकाळ वाढत गेला तर सुरुवातीचे 4 महिने म्हणजे तो चिखली शहरातला रुग्ण असू द्या, परिसरातला असू द्या, ग्रामीण कुठलाही असू द्या, होम विजिट असू द्या, कोणत्याही रुग्णाकडून 1 रुपया सुद्धा फी मी घेतलेली नाही. परंतु त्यामध्ये मला एक आनंद असा होता की या म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये मला ही रुग्ण सेवा करण्याचा तो एक संधी मिळाली, एक डॉक्टर म्हणून संधी मिळाली. तर त्याचं आपण सोनं केलं पाहिजे. आणि यावेळेस खरं तर जनतेप्रती, समाजाप्रती आपलं काय ते देणं लागतं आणि ते देणं आपण फेडण्याचा प्रयत्न करावा. आणि तो एक अल्पसा प्रयत्न मी त्या कार्यकाळात केला. मी निःशुल्क सेवा केली म्हणजे फार मोठी गोष्ट केली असे नव्हे, ती मी माझ्या स्वतःसाठी केली. मला एक स्वतःला समाधान मिळावं आणि देवाने मला जे काही डॉक्टर बनवलं आणि मी जे डॉक्टरच्या माध्यमातून या रुग्णांची सेवा करू शकतो तर आपण ती केली पाहिजे असं मला असं मनामध्ये वाटलं आणि मी ती रुग्ण सेवा. धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक जो वलय या ठिकाणी तुमचा जो आहे त्याची सर्व गोष्टी या ठिकाणी बघून जनता आपल्याला या ठिकाणी साथ देईल असं वाटतंय. बिलकुल प्रश्नच नाही. कारण आज मी जो यावेळेस 2 टर्म झाल्या ही 6वी टर्म आहे माझी. मला असं वाटलं होतं की आता आपण पुढे थांबावं आणि परत आपल्या वैद्यकीय व्यवसायाकडे आपण वळावं. परंतु म्हणजे माझ्या वार्डातले जे नागरिक आहेत आणि सुज्ञ नागरिक आहेत त्यांनी सर्वांनी सांगितले की डॉक्टर साहेब तुम्ही आम्हालाच पाहिजे. यावेळेस बरंच पक्षामध्ये विचलितपणा आला होता, आपण बघितलं की, आणि आपल्याला वेगळं काही सांगायची गरज नाही. आणि मी थोडं वेगळ्या प्रकारचं राजकारण करतोय. आणि जसं प्रत्येक जण म्हणतात किंवा 80% समाजकारण आणि 20% राजकारण, पण तसं ग्राउंड लेवल होत नाही. ग्राउंड लेवलवर 80% राजकारण होतं आणि 20% समाजकारण होतं. परंतु मी त्या विरोधात आहे. मी अजूनही 80 काय मी 90% समाजकारण करतो, 10% राजकारण करतो. परंतु नागरिकांचा ओढा होता आणि त्या ओढ्यामुळे मी परत यावेळेस पुन्हा उमेदवारी मागितली. पक्षाने सुद्धा मला उमेदवारी दिली. आणि खरं तर मला एक टॅगलाईन सुद्धा नागरिकांनीच दिली. आणि नागरिकांनीच एक मी तुम्हाला टॅगलाईन दाखवतो. आणि हे पोस्टर सुद्धा वार्डातल्या नागरिकांनीच हे केलं. आणि त्यांनी तुम्हाला जर बघितलं की चालेल, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. आणि हे स्लोगन वार्डातल्या नागरिकांचं आहे. आणि हे जे पोस्टर्स आहे हे बी नागरिकांनी सुचवलेलं आहे. नागरिकांनी कामाची पावती आहे, जेणेकरून तुम्ही जी सामाजिक बांधिलकी या ठिकाणी जपताय तोच प्रयत्न या ठिकाणी बघायला मिळतोय. बरोबर आहे. आणि एक पुन्हा जोडून सांगतो, हे पोस्टर सुद्धा वार्डातल्या नागरिकांनी छापून वितरित केलं. खरं तर मला असं म्हणजे थोडंसं आवडत नाहीये अशा पद्धतीचा प्रचार. परंतु शेवटी सर्वांना आणि उमेदवारांना सोबत घेऊन चालावं लागतं. मित्रांनो, आपल्यासोबत डॉक्टर प्रकाश शिंगणे, कारण की एक सामाजिक बांधिलकीची जोडलेली त्यांची नागरिकांसोबत एक जी नाळ आहे आणि ती नाळ कुठेतरी या ठिकाणी सार्थ या ठिकाणी ठरताना दिसते. जेणेकरून उमेदवार या ठिकाणी बरेचसे आहेत आणि परंतु ते सुद्धा या ठिकाणी समाजसेवा करतायत. परंतु यांची जी समाजसेवा आहे ती अतिशय थोडीशी वाख्यानजोगी या ठिकाणी दिसायला मिळालेली आहे. अशा पद्धतीचं वातावरण त्यांचं आहे आणि नागरिक सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने साथ देत आहेत. आणि या सर्व घटनेमध्ये माझे कुटुंब, मिसेस असो, मुलं असो, भाऊ असो, बहीण असो, आणि खरं तर हा वार्ड आणि हेच माझं सर्व कुटुंब आहे. आणि या कुटुंबाच्या रेट्यामुळे आणि या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच मी ही जी आतमध्ये सेवा करू शकलो. 2 टर्म मी राहिलो ती 10 वर्ष आणि प्रशासकीय 4 वर्ष. आता गेली 14 वर्ष मी या नगरसेवकाच्या माध्यमातून वार्डाची सेवा. मित्रांनो, हे होते आपल्यासोबत डॉक्टर प्रकाश शिंदे, जेणेकरून त्यांच्यासोबत आपण वार्तालाप केलेला आहे, मी आणि नितीनजी फुलझाडे साहेब. कारण की आमचं एक विजन आहे की कुठेतरी या ठिकाणी मतदारांच्या मनामध्ये असणारा जो गैरसमज आहे उमेदवारांबद्दल, तो कुठेतरी या ठिकाणी एक स्पष्ट त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका या ठिकाणी दर्शकापर्यंत आणि मतदारापर्यंत या ठिकाणी पोहोचावी. कारण की त्यांच्या मनातल्या ज्या गप्पा आहेत
ज्या काही गोष्टी आहेत, उद्याला काय करायचं आणि मागील काळामध्ये काय केलेलं आहे, त्याचा जो उहापोहा आहे तो आपण या ठिकाणी त्यांच्याकडे या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. आम्ही याला फक्त एक शेवटी आमचं एक शेवटचं असं बोलतोय, तुम्हा दोघांनाही सांगतोय की आता जरी मला 2 टर्म कंटिन्यू मिळाल्या आणि आता हे 4 वर्ष होतात, मग जवळपास 14 वर्ष मला प्रभागात झाले, पण या सोबतच माझी प्रभागाची जी जनता आहे, प्रभागातले जे नागरिक आहेत, प्रभागातले जे माझे मतदार आहेत, त्यांनी जो माझ्यावर विश्वास दर्शवला, मला जी काम करण्याची संधी दिली, त्याच्यामुळे मी पहिल्यापासून नगरसेवक झालो. त्यांचा मी काम केला, विश्वास वाढवला, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, परत मला संधी दिली, परत मी नगरसेवक झालो आणि या 4 वर्षाच्या काळात त्यांनी मला सहकार्य केलं. आणि आताही मला जर खरोखर धन्यवाद द्यायचे असेल तर ते माझे प्रभागातले नागरिक आहेत, माझे मतदार आहेत, माझे नागरिक आहेत. परत त्यांचा उल्लेख करेल, कारण त्यांनी मला संधी दिली म्हणूनच मी 3 वेळा बांधकाम सभापती कधी काम करू शकलो, 2 वेळा नगरसेवक झालो. आजही त्यांच्या मनामध्ये असेल आणि त्यांच्या सहकार्याने मी परत एकदा नगरसेवक होऊ शकतो आणि परत मी त्यांच्या विश्वासाला कुठे तडा न जाऊ देता जो विश्वास त्यांनी माझ्यावर दर्शविला, त्या विश्वासाच्या भरोशावर जे काम मी या 10 वर्षात केलं किंवा या प्रशासकीय 4 वर्षात केलं, आणि माझ्या मनामध्ये खूप वेगळे विजन आहे. परंतु आता कसं आहे की कधी आहे तर माझा जो प्रभाग राहील तो चिखलीमध्ये आगळवेगळा कसा होईल आणि कोणतीही समस्या माझ्या प्रभागामध्ये राहणार नाही याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार.